नमस्कार. आरआरसी नेटवर्कच्या लेटेस्ट बातमीपत्रात मी नेहा आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. अशा आहेत आजच्या हेडलाईन्स. हेडलाईन्स प्रायोजक आरआरसी ब्रॉडबँड, अकोल्यातील सर्वात स्वस्त आणि वेगवान कनेक्शन. माऊलींच्या पालखीचे रविवारी होणार प्रस्थान. 23 आणि 24 जून रोजी अकोल्यात मुक्काम. आरआरसी नेटवर्क वरून सोहळ्याचे होणार थेट प्रसारण. नीट परीक्षेचा कडक बंदोबस्त, विद्यार्थ्यांना ऑल द बेस्ट. प्रशासनाचा ऍक्शन मोड, गडबड केली तर थेट तुरुंगात. पातूर नगर परिषदेसाठी उत्साहात झाले मतदान. अकोट येथे प्रतिष्ठेची लढाई. रविवारी सकाळी 10 वाजता होणार मतमोजणी. नकली सीबीआय अधिकाऱ्यांना अटक तर केली, 25 लाख जप्त केले. एसपी अर्चित चांडक यांचे मार्गदर्शनात अकोला पोलिसांची धाडसी कारवाई. शेतकरी चिंतेत, विधात्याला साकडं घालण्यासाठी चिमुकले उतरले रस्त्यावर. वाशिमच्या बेलोरा गावात धुंडीच्या माध्यमातून निसर्गाला मात्र पावसाची विनवणी. आता सविस्तर बातम्या. तुका म्हणे माझी अगत्य पाऊले, चालविली विठ्ठले पंढरीकडे. भक्तीचा अथांग सागर, टाळ मृदुंगांचा गजर, हातात फडकत असलेला भगवा पताका आणि मुखी जय हरी विठ्ठल श्री हरी विठ्ठल. गणगण गणात बोतेचा जयघोष. अशा परमपावन वातावरणात श्रींची पालखी शेगाव इथून पंढरीकडे निघणार आहे. श्री संत गजानन महाराज संस्थान शेगाव यांच्या वतीने श्रींच्या पालखीचे रविवारी सकाळी पंढरपूर आषाढी वारीसाठी मंगल प्रस्थान होणार आहे. पंढरीच्या विठुरायाची ओढ लागलेल्या वारकऱ्यांच्या या अद्भुत सोहळ्याचे घरबसल्या दर्शन घेता यावे यासाठी आरआरसी नेटवर्कच्या वतीने शेगावहून या प्रस्थान सोहळ्याचे थेट प्रसारण केले जाणार आहे. 57 वर्षांची अखंड परंपरा आणि 700 वारकऱ्यांचा शिस्तबद्ध लवाजमा निघणार आहे. श्री विठ्ठलाच्या आषाढी एकादशी यात्रा महोत्सवात सहभागी होण्याचे संस्थानचे हे 57वे वर्ष आहे. यंदाही कडक शिस्त आणि भक्तीचा अनोखा संगम या वारीत पाहायला मिळणार आहे. संस्थांच्या नियमानुसार निवडलेले जवळपास 700 वारकरी, टाळकरी आणि पताकाधारी आपल्या माऊलींच्या पालखीसोबत 33 दिवसांचा पायी प्रवास करून 23 जुलै रोजी पंढरपूर धाम येथे पोहोचतील. 21 जून रोजी सकाळी शेगावहून निघाल्यानंतर श्री क्षेत्र नागझरी येथील संत गोमाजी महाराज संस्थान येथे महाप्रसादाचा लाभ घेऊन सायंकाळी ही पालखी अकोला जिल्ह्यातील पारस येथे पहिल्या रात्रीच्या मुक्कामासाठी विसावेल. दिनांक 22 जून रोजी पारस येथून गायगाव आणि रात्री भोरद येथे मुक्काम आणि मंगळवार 23 व बुधवार 24 जून पालखीचे अकोला नगरीत आगमन होईल. राष्ट्रीय परीक्षा एजन्सीमार्फत रविवारी 21 जून होणाऱ्या नीट परीक्षेसाठी जिल्हा आणि पोलीस प्रशासन पूर्णपणे ॲक्शन मोडमध्ये आले आहेत. देशभरात पेपरफुटी आणि परीक्षामधील घोटाळ्यांवरून आधीच वातावरण तापलेले असताना अकोला आणि मूर्तिजापूरमधील 17 परीक्षा केंद्रांवर प्रशासनाने सुरक्षेचा प्रचंड मोठा चक्रव्यूह रचला आहे. या परीक्षेला बसणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना आरआरसी नेटवर्कतर्फे ऑल द बेस्ट. प्रशासनाने स्पष्ट आणि थेट इशारा देण्यात आला आहे की कायद्यात राहाल तर फायद्यात राहाल. जर कोणीही परीक्षा केंद्राच्या आसपास गैरप्रकार किंवा कायदा सुव्यवस्थेला बाधा आणण्याचा प्रयत्न केला तर त्याची गय केली जाणार नाही. उद्या दुपारी 2 ते सायंकाळी 6:15 या वेळेत अकोला आणि मूर्तिजापूर शहरातील 17 केंद्रांवर ही परीक्षा पार पडणार आहे. परीक्षेचे गोपनीय पेपर केंद्रांवर सुरक्षित पोहोचवण्यासाठी पोलीस प्रशासनाने विशेष बंदोबस्त तैनात केला आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून संवेदनशील भागांवर आणि परीक्षा केंद्रांवर पोलिसांची करडी नजर असणार आहे. परीक्षा प्रक्रियेशी थेट संबंध नसलेल्या कोणत्याही बाहेरील व्यक्तीला, अगदी प्रसारमाध्यमांनाही परीक्षा केंद्राच्या आवारात प्रवेश करण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर थेट कायदेशीर कारवाईचा बडगा उगारला जाईल, असा सज्जड दम प्रशासनाने दिला आहे. हा विद्यार्थ्यांच्या भविष्याचा सवाल आहे. परीक्षा केंद्राच्या 200 मीटर परिसरात कोणतीही संशयास्पद हालचाल आढळल्यास पोलीस तात्काळ कठोर कारवाई करतील. त्यामुळे पालकांनी आणि नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे, अन्यथा कायद्याचा बडगा निश्चित आहे. नीटच्या पेपर संदर्भाने आमचा पूर्णपणे बंदोबस्त आहे. बंदोबस्ती ब्रीफिंग सुद्धा झालेली आहे.
माझी काल सर्व आमचे नीटचे जे बंदोबस्तमध्ये अधिकारी राहणार त्यांच्यासोबत बैठक सुद्धा झालेली आहे. सिटी कोऑर्डिनेटर एक आहे नीटचे, त्यांच्यासोबत आम्ही संपर्कात आहोत. नीटचे पूर्ण पेपर्स व्यवस्थितरित्याने सेंटर्सला पोहोचतील, तिथे फ्रिस्किंग बाहेर व्यवस्थित होतील. ट्रॅफिकचा प्लॅन सुद्धा आम्ही केलेला आहे. तिथे DFMD बॅरिकेडिंग सुद्धा आम्ही लावणार आहोत. कोणत्याही अडचण लोकांना येणार नाही आणि अतिशय सुरक्षितरित्याने हे एक्झाम पार पडणार आहे याची आम्ही ग्वाही देतो. हो, मॉक ड्रिल पण व्यवस्थित झालेली आहे आणि याच्यामध्ये CISFचे पण 2 अंमलदार प्रत्येक ठिकाणी राहणार आहे. जे कॉन्वॉय राहणार त्याच्यासोबत पण आमचे अधिकारी कर्मचारी राहणार. तर कुठेही कोणाला काही अडचण येणार नाही. अतिशय सेफ्टी राहणार पूर्ण जे काही म्हणजे हे मालमत्ता आहे नीटचा आणि व्यवस्थितरित्याने एक्झाम होईल. धन्यवाद. आज पातूर नगर परिषद आणि अकोट नगर परिषदेच्या एका प्रभागाच्या पोटनिवडणुकीत मतदान अतिशय शांततेत पार पडले. काही घटना वगळता मतदान प्रक्रिया शांततेत होती. मतदान शांततेत पार पाडण्यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. पातूर नगर परिषदेचे 20 नगरसेवक आणि 1 अध्यक्ष पदासाठी आज मतदान झाले. सकाळपासूनच मतदानासाठी गर्दी होती. काही ठिकाणी तुरळक वाद सोडता एकूणच पातूर नगर परिषदेची निवडणूक शांततेत पार पडली. अकोट नगर परिषदेच्या प्रभाग क्रमांक 4 मधील पोटनिवडणुकीसाठी आज मतदान प्रक्रिया उत्साहात पार पडली. अकोट येथील प्रभागातील निवडणूक राजकीयदृष्ट्या महत्त्वाची मानली जात असून विशेषतः भाजपसाठी ही प्रतिष्ठेची लढत ठरत आहे. मतदान प्रक्रिया सुरळीत आणि पारदर्शकपणे पार पडावी यासाठी प्रशासनाने व्यापक तयारी केली होती. तसेच प्रत्येक केंद्रांवर पोलीस कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. प्रशासनाच्या दक्षतेमुळे मतदान प्रक्रिया पूर्णपणे शांततापूर्ण वातावरणात सुरू असून कोणतीही अप्रिय घटना घडली नाही. रविवार 21 जून रोजी सकाळी 10 वाजता मतमोजणी सुरुवात होऊन निकाल जाहीर करण्यात येणार असल्याने सर्वांचे लक्ष या निकालाकडे लागले आहे. नकली CBI अधिकारी म्हणत व्यापाराला लुटणाऱ्या टोळीचा पर्दाफाश आज पोलिसांनी केला असून या प्रकरणी नकली CBI अधिकारी असलेल्या 2 आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. या दोन्ही आरोपींजवळून 25 लाख रुपये रोख रक्कम जप्त केली आहे, अशी माहिती पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांनी पत्रकार परिषदेत दिली. बाळापूर पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या बाळापूर शहरातील बसस्थानकवर नकली CBI अधिकारी दाखवून 25 लाख रुपये लुटल्याची घटना काल घडली होती. याबाबत बाळापूर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केल्यानंतर अवघ्या 12 तासात स्थानिक गुन्हे शाखा अकोला या पथकाने नकली CBI अधिकारी म्हणून लुटणाऱ्या 2 आरोपींना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून लुटण्यात आलेली 25 लाखाची रक्कम, 3 मोबाईल तसेच गुन्ह्यात वापरण्यात आलेल्या 2 दुचाकी वाहने, नकली CBI अधिकारी असलेले आय कार्ड जप्त करण्यात आले आहे. या प्रकरणात पोलिसांनी 27,50,000चा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी खामगाव येथील रहिवासी असलेले आरोपी हार्दिक गुरबानी तसेच साहिल लखतानी यांना अटक करण्यात आली आहे. यापूर्वी सुद्धा या आरोपींवर गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. बाळापूर पोलीस स्टेशनमध्ये एक अशी घटना घडली होती की 2 आरोपींनी CBIचा कार्ड दाखवून आणि थोडासा बलजबरीने जे फिर्यादी आहे त्यांच्याकडून 25 लाखचा बॅग होता ते हिसकून घेतला होता. हे बाळापूर पोलीस स्टेशनची घटना होती. काल रात्री लगेच हे माहिती मिळताच गुन्हा दाखल करण्यात आला होता वेगवेगळे कलम अंतर्गत आणि स्थानिक गुन्हे शाखेची एक टीम तातडीने रवाना आम्ही केली होती. स्थानिक गुन्हे शाखेची टीममध्ये लेवरकर साहेबांचे खाली जे काही त्यांचे अधिकारी अंमलदार त्यांनी अतिशय उल्लेखनीय कामगिरी केलेली आहे. 12 तासात 2 आरोपीला जेरबंद करून पूर्ण 100% रक्कम 25 लाख आणि 3 मोबाईल फोन, 2 दुचाकी असे 27.5 लाखाचा मुद्देमाल जप्त केलेला आहे. याच्यामध्ये आरोपीचं नाव आहे हार्दिक गुरबानी आणि साहिल लखतानी. हे 22-25 वर्षाचे आहे, खामगावचे आरोपी आहे. याच्यामध्ये एक आरोपी जे फिर्यादी आहे त्यांचेच किराणाच्या दुकानमध्ये ते 6 महिने अगोदर काम करत होता आणि फिर्यादीचा नवीन नौकर हे पैसे घेऊन जात होता. तर त्यांनी हे एक कट काल रचला होता. आरोपीचा एक क्राईम आहे बुलढाणा जिल्ह्यामध्ये. आज आम्ही यांना आरोपीला अटक करून कोर्टामध्ये हजर करून PCR घेणार आहोत आणि पुढचा तपास बाळापूर पोलीस स्टेशन करणार आहे. या गुन्ह्याचा उल्लेखनीय कामगिरी मुळे मी स्थानिक गुन्हे शाखेची टीम ते सर्व अधिकारी कर्मचारीचे अभिनंदन करतो. शिक्षण चळवळीचे खंदे पुरस्कर्ते, ज्येष्ठ शिक्षक तज्ज्ञ आणि महाराष्ट्र विधान परिषदेचे माजी सदस्य प्राध्यापक BT देशमुख यांचे दुःखद निधन झाले. विदर्भाच्या अनुशेषाबद्दल त्यांनी केलेला संघर्ष प्रत्येकाच्या स्मरणात राहील. माजी आमदार प्राध्यापक BT देशमुख यांचे शुक्रवारी रात्री 8 वाजताच्या सुमारास राहत्या घरी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. त्यांचे पार्थिव काठोरा नाका अमरावती जवळील त्यांच्या निवासस्थानी अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात आले होते. त्यांच्या पश्चात पत्नी, 2 मुली, जावई, नातवंड, 2 भाऊ, बहीण असा मोठा आप्त परिवार आहे.
अमरावती पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत ते सलग 5 वेळा महाराष्ट्र विधान परिषदेवर निवडून आले होते. विधानसभेत व विधान परिषदेत शिक्षक, प्राध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे प्रश्न अत्यंत निर्भयपणे आणि अभ्यासू वृत्तीने मांडणारे नेते म्हणून त्यांची ख्याती होती. ते प्रदीर्घ काळ नागपूर विद्यापीठ शिक्षक संघटनेशी अर्थात नूटासोबत जोडलेले होते. विदर्भातील सिंचन अनुशेष दूर करण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता. अमरावती जिल्ह्यातील अत्यंत महत्त्वाचे असणारे अप्पर वर्धा धरण त्यांच्याच अथक प्रयत्नामुळे आणि पाठपुराव्यामुळे पूर्ण होऊ शकले. ज्ञानयोगी शिक्षण तज्ञ प्राध्यापक पी.टी. देशमुख सर आपल्याला सोडून गेलेले आहेत. आज आपल्यात ते नाही आहेत. आपल्यासोबत आहेत 3 वेळा खासदार राहिलेले श्री अनंत गुळे साहेब. गुळे साहेब, आपण खासदार असताना आणि पी.टी. देशमुख सर आमदार असताना आपले ऋणानुबंध कसे राहिले आणि कसे आपले संबंध राहिले, काय भावना व्यक्त कराल? पी.टी. देशमुख सर श्री शिवाजी कला आणि विज्ञान महाविद्यालयात प्राध्यापक होते. तेव्हा मी 1980मध्ये MA पॉलिटिकल सायन्समध्ये प्रवेश घेतला होता. त्यावेळेस ते पॉलिटिकल सायन्स शिकवायचे आणि त्याच्यानंतर मग ते आम्ही दोघंजणं फक्त शिक्षक म्हणून काही काळ ते होते. 80मध्येच ते आमदार झाले आणि मी 96मध्ये खासदार झालो. परंतु एक गुरु म्हणून, मार्गदर्शक म्हणून पी.टी. सरांचं सातत्यानं सहकार्य होतं. विदर्भाच्या अनुशेषावर त्यांना अतिशय पोटतिडकीनं विधान परिषद गाजवली. पी.टी. सर बोलणार म्हटलं की मंत्री कुठे जरी असला तरी ते सभागृहामध्ये उपस्थित राहत होते. मुख्यमंत्री सभागृहामध्ये उपस्थित राहत होते. कारण जोपर्यंत उत्तर मिळत नव्हतं तोपर्यंत पी.टी. सर आपला प्रश्न थांबत नव्हता आणि त्यांनी अनुशेषावर खूप प्रचंड अभ्यास त्यांचा होता. त्यांचं मार्गदर्शन आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना होतं. जेव्हा ते 5व्यांदा 6व्यांदा विधान परिषदेची निवडणूक लढवण्याची विचार होता तेव्हा ते आणि मी ट्रेनमध्ये आम्ही भेटलो होतो. मी म्हटलं आता सर, म्हटलं कसं काय 6व्यांदा निवडणूक लढवायची आहे. ते म्हणजे आता काही निवडणूक काय, आता नवीन लोक येऊन राहिले म्हणून नवीन हे आहे. त्यांना ते दिसत होतं, जाणवत होतं. परंतु 25 वर्षात त्यांनी 30 वर्ष त्यांनी अतिशय या अमरावतीला ज्यांनी सेवा केली. अप्पर वर्धा प्रकरणाचं जेव्हा 10% लोकवर्गणी भरा हा विषय जेव्हा सरकारनं सांगितला, आम्ही अप्पर वर्धा धरणाचे पैसे मंजूर करतो. आम्ही लहान होतो, मी होतो, कधी बादल होते. आम्ही अमरावतीमधून एक मुक पदयात्रा काढली आणि लोकांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या होत्या. तेव्हाही पी.टी. देशमुखनं अतिशय पोटतिडकीनं हा अमरावती पाणी पुरवठ्याचा प्रश्न मांडला आणि त्याच्यामुळे तेव्हा ठेकेदार पैसे भरून 10% ही योजना पूर्णत्वास गेली. आज अमरावतीकर जो पाणी तिथे आहे ते देशमुख पी.टी. सरांची कृपा आहे. मी माझ्या वतीनं अमरावती जिल्हा उभाटा शिवसेनेच्या वतीनं आदरणीय पी.टी. देशमुख सरांना भावपूर्ण श्रद्धांजली देतो. माजी खासदार अनंत गुळे यांनी पी.टी. देशमुख सरांबद्दल चांगली भावना व्यक्त केलेली आहे. त्यांच्यामुळेच आज अमरावतीकर पाणी पित आहेत आणि सिंचनाचा अनुशेष दूर करण्यासाठी त्यांचा सिंहाचा वाटा असल्याचे त्यांनी सांगितले. मी संदीप मानकर, RRC न्यूज नेटवर्क, जिल्हा प्रतिनिधी, अमरावती. सर्वप्रथम तर मी या शिक्षण क्षेत्रातील भीष्म पितामह सन्माननीय आमदार पी.टी. देशमुख यांना श्रद्धांजली अर्पण करतो. आणि सिंपल लिव्हिंग आणि हाय थिंकिंग ज्याला आपण म्हणू, याचं उत्तम उदाहरण म्हणजे पी.टी. साहेब होते. आणि फक्त शिक्षण क्षेत्रच नव्हे तर संपूर्ण सभागृह आपल्या कर्तृत्वाने आणि वक्तृत्वाने त्यांनी गाजवलं होतं. आणि विशेष म्हणजे 2005मध्ये जेव्हा अकोला जिल्ह्यामध्ये तीव्र पाणी टंचाई झाली होती तर त्यावेळेस पी.टी. साहेबांनी स्वतःच्या फंडमधून 125 बोरिंग अकोल्याला दिल्या होत्या. हे त्यांचं कार्य आपण कधी विसरू शकणार नाही. पुनश्च एकदा मी त्यांना श्रद्धांजली अर्पण करतो काँग्रेस कमिटीतर्फे. स्वर्गीय पी.टी. देशमुख यांचं शिक्षण क्षेत्रात खूप असं मोलाचं कार्य होतं. विदर्भाचा अनुशेषच्या लढ्यामध्ये त्यांनी हायकोर्टापर्यंत लढा दिला आणि त्यासोबतच पेयजल योजना आणि अमरावती विद्यापीठाचं निर्माण यामध्ये सुद्धा खूप मोलाचा वाटा होता. आणि तुम्ही पाहत असता तर आताचे आमदार जे आहे हे कधी शिक्षणाबद्दल प्रश्न मांडताना दिसत नाही. मात्र पी.टी. देशमुख यांनी सातत्याने शिक्षकांना कसा न्याय देता येणार यासाठी प्रश्न मांडले आणि ते
खरं तर त्यामध्ये सफल सुद्धा झाले. आणि या प्रसंगी मला असं वाटतं की त्यांना खरं श्रद्धांजली द्यायची असणार तर या सगळे जे शिक्षक आमदार आहे किंवा त्या रिलेटेड लोक आहेत त्यांनी यांचा काहीतरी आदर्श घेतला पाहिजे. हेच त्यांना एक श्रद्धांजली आपण देऊ शकतो. मी माझ्या वतीने व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने यांना श्रद्धांजली वाहतो. आदरणीय प्राध्यापक बी.टी. देशमुख सर माजी आमदार यांच्या निधनाची बातमी कळाली आणि दुःखद बातमी आहे की बी.टी. बापूंसारखा त्यांचा सर्व गोष्टीवर अभ्यास होता. सिंचनावर, पिण्याच्या पाण्यावर आणि शैक्षणिकवर, या सर्व गोष्टीवर त्यांचा गाढा अभ्यास होता आणि असे आदर्श व्यक्तिमत्व आज आपल्यातून निघून गेले. हे आमच्या युवकांसाठी दुःखद बातमी आहे. आदरणीय बी.टी. बापूंना मी माझ्या परिवारातर्फे, वंचित बहुजन आघाडीतर्फे भावपूर्ण आदरांजली व्यक्त करतो. प्राध्यापक बी.टी. देशमुख माजी आमदार यांचं आज निधन झालेलं आहे आणि ही खूप मोठी हानी आपल्या अमरावती विभागासाठी नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी आहे. कारण विधान परिषद सदस्य म्हणून त्यांनी जे काम केलेलं पदवीधर मतदारसंघात 30 वर्ष सातत्याने ते आमदार, शेतकऱ्यांचे प्रश्न असो, पदवीधरांचे प्रश्न असो, विदर्भाचा बॅकलॉग असो, या सर्व याच्यावर अभ्यासपूर्ण मांडणी करणारे एकमेव विधान परिषदेचे आमदार बी.टी. भाऊ. बी.टी. भाऊंना कोणी आमदार समजत नव्हतं, बस बी.टी. भाऊ हा शब्द त्यांचा प्रख्यात होता. आणि अप्पर वर्धा जे धरण आहे, जे आज अमरावती विभागामध्ये जे पाण्याची जी टंचाई होती ती बी.टी. भाऊंच्या माध्यमाने अप्पर वर्धा धरण त्या ठिकाणी झालेलं आहे. असे अनेक प्रश्न आहे. अमरावती विद्यापीठ जे आहे, संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ, हे सर्व जे काही प्रश्न असतील पदवीधरांचे बी.टी. भाऊंच्या माध्यमातून सुटले. आणि आता आपण अशा खूप चांगल्या अभ्यासू ज्या नेत्याला आपण, ज्यांचा अभ्यास आहे अशाला आपण मुकलो आहोत, त्यांना भावपूर्ण शिवसेनेकडून, शिंदेसाहेबांकडून भावपूर्ण श्रद्धांजली. महापालिका निवडणूक विभागाला जात वैधता समितीने आपल्या अहवाल सादर केल्याची माहिती आहे. वाशिम येथील जात वैधता प्रमाणपत्र प्रकरणात एका नगरसेवकांचे पद जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. याविषयी अधिकृत कुठलीही माहिती मात्र उपलब्ध झाली नाही. महापालिका निवडणुकीनंतर जात पडताळणी 6 महिन्यात करणे गरजेचे असते. अशा परिस्थितीत काँग्रेसच्या एका नगरसेवकाला धक्का बसल्याची माहिती समोर येत आहे. वाशिम जिल्हा जात पडताळणी समितीने याविषयीचा काही निकाल दिल्याची चर्चा महापालिका वर्तुळात आहे, पण याविषयी अधिकृत दुजोरा कोणीच दिला नाही. त्याचबरोबर अकोल्यातील जात पडताळणी समिती अकोल्यात किती नगरसेवकांच्या जात वैधतेचा निकाल लागला याची माहिती मात्र मिळू शकली नाही. पण अपात्र ठरलेला नगरसेवक कोण अशी विचारणा होत असून पुन्हा इथे निवडणूक कधी लागते याची चर्चा रंगली आहे. शहरात ठिकठिकाणी झालेले अतिक्रमण खरोखर डोकेदुखी ठरत आहे. महापालिकेचे अतिक्रमण विरोधी पथक झोन निहाय कारवाई करीत आहेत. शनिवारी दक्षिण झोनमध्ये खदान परिसरात मोहीम राबवली. नियमबाह्य लावलेल्या टपऱ्या तसेच अस्थायी दुकाने हटवली. या भागातील भाजी बाजारात देखील पथकाने कारवाई केली. गेल्या काही दिवसांपासून या भागात अतिक्रमण वाढले आहे, त्याविरुद्ध कारवाई केली. तसेच हा भाग मोकळा केला. जेसीबीच्या सहाय्याने पक्के अतिक्रमण काढण्यात आले. शनिवारी बराच उशिरापर्यंत कारवाई सुरू होती. काढलेले अतिक्रमण नव्याने त्या ठिकाणी पुन्हा होणार नाही याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. अन्यथा येरे माझ्या मागल्याप्रमाणे पुन्हा पुन्हा कारवाई करावी लागेल. मात्र निष्पन्न काहीही होणार नाही. बदलते जीवनशैलीत आरोग्याला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले असून शहरात फिटनेस हबबाबत मोठी जागरूकता निर्माण होत आहे. स्थानिक पातळीवरील फिटनेस क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या द फिटनेस हब या नामांकित जिमला यशस्वीरित्या 4 वर्ष पूर्ण झाली आहेत. या वर्धापन दिननिमित्त जिमचे संचालक हेमंत तापडिया आणि मुख्य ट्रेनर गणेश सर गेल्या 4 वर्षातील प्रवास, आव्हाने आणि आजच्या तरुण पिढीसाठी आवश्यक असलेल्या फिटनेस मंत्रावर प्रकाश टाकला. जिमचे संचालक हेमंत तापडिया दिलेल्या माहितीनुसार 4 वर्षापूर्वी जेव्हा त्यांनी या क्षेत्राची सुरुवात केली तेव्हा परिस्थिती आजच्यापेक्षा खूप वेगळी होती. त्या काळी अकोल्यात जिम किंवा फिटनेस इंडस्ट्रीकडे व्यावसायिक किंवा आरोग्यपूरक दृष्टीने पाहिले जात नव्हते. सामान्यतः जिमला केवळ व्यायामशाळा किंवा आखाडा म्हणून मर्यादित स्वरूपात पाहिले जायचे आणि फिटनेस या संकल्पनेचा खरा अर्थ खूप कमी लोकांना ठाऊक होता. परंतु गेल्या 4 वर्षातील सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे हा दृष्टिकोन पूर्णपणे बदलला आहे. आज अकोल्यातील अनेक नामांकित आणि प्रतिष्ठित नागरिक आरोग्याप्रती जागरूक होऊन या जिमला पसंती देत आहेत. हे यश केवळ नागरिकांच्या विश्वास आणि पाठिंब्यामुळेच शक्य झाल्याचे त्यांनी नमूद केले.
आज द फिटनेस हब वर्धापन दिन सोहळ्यात जिमच्या ज्येष्ठ सहकाऱ्यांनी केक कटिंग केले। यावेळी मुख्य संचालक हेमंत तापडिया, मुख्य ट्रेनर गणेश सर, संकेत सावरकर, दीपक मिश्रा, करण रणपिसे, अमित खंडारे, प्रशांत वाहुरवाक, अभिजित वानखेडे, अभिजित डानोडे, सौरभ पोहणकर, वैभव इंगडे, अनिकेत अटाळकर, वैभव बुंदेले, नितेश थोरात, अजय गव्हाणी, सिद्धार्थ निंबाळकर, मयूर जारंगे, महेश नितनवरे आदींची उपस्थिती होती। सर, आरआरसी न्यूज चैनल में आपका बहुत बहुत स्वागत है। अभी हम द फिटनेस हब को 4 साल पूरे हो चुके हैं, लेकिन आपको कौन कौन से चैलेंज को फेस करना पड़ा? मैम चैलेंज सबसे बड़ा ये था कि फिटनेस इंडस्ट्री को ये हिसाब से कोई देखता ही नहीं आपका आज से कुछ टाइम पहले। फिटनेस बहुत नॉर्मल जिम्स को अखाड़े जैसी गिने जाता था। फिटनेस का मतलब शायद ही कोई जानता था। आज हमें इस मकाम तक पहुंचने के लिए 4 साल लगे। अब लोग फिटनेस को उस तरह से देखने लगे। आज की तारीख में अकोला के सारे रेप्यूटेड लोग अपने ही जिम में यहीं पे आते हैं फिटनेस के लिए। आज ये जो जिम पहुंचा है ये सब आप लोगों के प्यार, आप लोगों के साथ के कारण पहुंचा है। तुम्ही आपल्याला जेही इथे तरुण मुलं येतात, तरुण पिढी येते, तर फिटनेस प्रेमींना तुम्ही काय संदेश द्याल? सगळ्यांना थँक्यू मॅम। आणि ॲज अ फिटनेस कोच, फिटनेस ट्रेनर मी 10 वर्षापासून फील्डमध्ये आहे आणि याच्याच बेसिसवर मी असं म्हणत आहे की फिटनेसला लोकांनी खूप कॉम्प्लिकेटेड करून ठेवलेलं आहे। वेगवेगळे डाएट प्लॅन, वेगवेगळे वर्कआउट प्लॅन, या सगळ्या गोष्टींमध्ये स्वतःच कन्फ्यूज झालेले आहेत आणि इंस्टाग्राम, सोशल मीडियावर वेगवेगळे पॅटर्न पाहून खूप वेगवेगळ्या प्रकारचे पद्धती अवलंब करत आहेत स्वतःवर। तर फिटनेस खूप सिम्पल आहे। तुम्हाला कन्सिस्टन्सी ठेवायची आहे। रोज स्वतःला फिटनेससाठी थोडासा 1 तास द्यायचा आहे। सिम्पल लँग्वेजमध्ये असं सांगायचं झालं, यात कोणतीही कॅटेगरी नाही आहे। कोणतं म्हणजे तुम्हाला की तरुणांनी केली पाहिजे किंवा लहान मुलांना केली पाहिजे किंवा फिमेलनी केली पाहिजे। फिटनेस सगळ्यांसाठी आहे आणि सगळ्यांना त्या लेवलवर रोज स्वतःला 1 घंटा देऊन आणि तुमचं जे न्यूट्रिशन आहे त्यावर थोडासा फोकस करून बाहेरच्या ज्या पण वेगळ्या जंक फूड वगैरे टाईपच्या गोष्टी आहेत त्या अवॉइड करून तुम्ही सिम्पल करून याला तुम्ही अवलंब करू शकता। फिटनेस हबला आज 4 वर्ष पूर्ण झालेली आहेत आणि या गोष्टीची दखल अकोल्याच्या सगळ्यात फेमस न्यूज चॅनल आरआरसी यांनी घेतलेली आहे आणि आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन केलेलं आहे। त्याबद्दल आरआरसीचे संचालक पंकज देशमुख सर यांचे मी मनोमन आभार व्यक्त करतो। थँक्यू। द फिटनेस हबमध्ये येणाऱ्या सदस्यांसाठी केवळ व्यायामाची साधनेच उपलब्ध नाहीत, तर येथील घरगुती आणि कौटुंबिक वातावरण हे ग्राहकांच्या विशेष पसंतीत उतरत आहे। याच विश्वासाच्या जोरावर आगामी काळातही अकोलेकरांना उत्तम आरोग्य सेवा देण्याचा संकल्प जिम व्यवस्थापनाने केला आहे। पावसाला उशीर झाला म्हणून बरे नाही, तर शहरातील नाल्यांची स्वच्छता तशीच राहिली असती। राजपूतपुरा आणि देवराव बाबा चाडीच्या मधून वाहणाऱ्या मोठ्या नाल्याची स्वच्छता आज सकाळपासून सुरू केली आहे। गेली कित्येक वर्ष याकडे लक्ष नाही। आजूबाजूला झाडे वाढली, त्यामुळे रहिवाशांची गैरसोय होत आहे। पावसाळ्यापूर्वी नाल्यांची स्वच्छता करण्यात यावी अशी मागणी होती, मात्र आता जून संपत आला तरी नालेसफाई सुरू आहे। तसेच स्वच्छता कामे देखील व्यवस्थित होत नाही अशी ओरड होत आहे। नाल्यांमधील कचरा तिथेच टाकला जातो। वेळीच कचरा उचलला नाही तर रस्त्यावर घाण पसरते, तसेच आजूबाजूच्या लोकांना त्याचा त्रास होतो। त्यामुळे एका वेळी व्यवस्थित कामे करावी अशी मागणी आहे। वाशिममध्ये आज शिंदेच्या शिवसेनेकडून पाटणी चौक परिसरात प्रचंड घोषणाबाजी करत संजय राऊत यांच्या फोटोला जोडे मारून निषेध आंदोलन करण्यात आले। तर ऑपरेशन टायगर अंतर्गत शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश केलेले खासदार संजय देशमुख आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या फोटोला दुग्धाभिषेक करण्यात आले। ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी बंडखोर झालेले 6 खासदारांच्या बाबतीत वापरलेली भाषा त्यांना शोभत नसून हे सर्व खासदार एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वामुळे शिवसेनेत आलेत। आम्ही त्यांना कसलाही धक्का लागू देणार नाही। वाशिममध्ये आल्यानंतर खासदार संजय देशमुख यांचे जोरदार स्वागत करू अशी प्रतिक्रिया जिल्हाप्रमुख विजय खानझोडे यांनी दिली। तर संजय राऊत यांच्यामुळे शिवसेना फुटली असून त्यांना कार्यकर्ते सांभाळता येत नाहीत अशी प्रतिक्रिया युवासेना जिल्हाप्रमुख रवी भांदुर्गे यांनी दिली।
या आंदोलनामुळे पाटणी चौकातील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. यामुळे वाशिम जिल्हा शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. आज जे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे विचार महाराष्ट्रभर नाही नव्हे तर देशभर घेऊन चाललेले एकनाथजी शिंदे साहेब यांच्यावर प्रेरित होऊन त्यांच्या प्रेमात पडून त्यांच्या आचार विचाराला एक 6 वाघांनी महाराष्ट्रात त्यांच्या समर्थनार्थ शिवसेनेमध्ये आले आणि त्या 6 वाघांचं शिवसेना परिवारामध्ये वाशिम जिल्ह्याच्या वतीनं आम्ही स्वागत करतो. आणि संजू भाऊ हे शिवसैनिक झाले असून शिवसैनिकाच्या पाठीमागे ठामपणे उभे राहणारे एक नेते असून कळवट शिवसैनिक आहेत. आणि संजूभाऊंच्या समर्थनात आम्ही वाशिम जिल्ह्याच्या वतीनं त्यांच्या केसाला सुद्धा कुठे धक्का लागणार नाही. संजयजी राऊत यांनी जे अपशब्द खासदारांबद्दल त्यांच्या सहकार्याबद्दल आमच्या शिवसैनिकांबद्दल जे वापरले त्यांच्याबद्दल जे आम्ही आज निषेध मोर्चा व्यक्त करतो. आणि त्यांना त्यांचे सैनिक सांभाळता नाही आले म्हणून ते साहेबांच्या प्रेमात त्यांच्या कार्यास मोह होऊन ते पडले आणि आमच्या सोबत आले. संजय राऊत यांनी ज्या भाषेचा वापर केला तर त्यांचा निषेध करणं हे 100% सगळ्या राज्यातील जनता या गोष्टीचं समर्थन करेल किंवा या पद्धतीची भाषा या महाराष्ट्राला शोभत नाही. आणि राहिला प्रश्न माननीय खासदार संजय भाऊ देशमुख यांनी वाशिम जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टीनं हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विचार पुढे घेऊन जाणाऱ्या एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वात शिवसेना पक्षात प्रवेश करून या जिल्ह्याच्या विकासासाठी निश्चितच चांगलं असं पाऊल उचललं. आणि त्या सगळ्या गोष्टीचं वाशिम जिल्ह्यातील तमाम शिवसैनिकाच्या वतीनं स्वागत करण्यात आलेलं आहे. आणि येणाऱ्या काळात संजय भाऊ देशमुख ज्या दिवशी वाशिम जिल्ह्यात येतील याहीपेक्षा मोठ्या उत्साहात त्यांचं स्वागत या जिल्ह्याच्या वतीनं शिवसेना पक्षाच्या वतीनं करण्यात येईल. वाशिम कारंजानंतर आता मानोरा येथे ठाकरे गटाकडून फुटलेले खासदार संजय देशमुख यांच्या फोटोला जोडे मारून निषेध आंदोलन करण्यात आला. यावेळी खासदार देशमुख विरुद्ध जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली. या आंदोलनात मोठ्या संख्येने पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते. गद्दार खासदाराचं करायचं काय? खासदाराचं करायचं काय? यवतमाळ वाशिमचे खासदार संजय देशमुख यांच्या बंडखोरीच्या निषेधार्थ ठिकठिकाणी जोडे मारून काळं फासून निषेध आंदोलन केलं जात आहे. याआधी वाशिम आणि त्यानंतर कारंजा येथे निषेध आंदोलन करण्यात आले होते. दरम्यान आज मानोरा येथे देखील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आंदोलन करण्यात आले. यावेळी कार्यकर्त्यांनी संजय देशमुख यांच्या प्रतिमेला जोडे मारून निषेध नोंदवला. तसेच त्यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. जनतेने निवडून दिल्यानंतर पक्षाची त्यांनी बेईमानी केल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला. मतदारांच्या भावनांचा अपमान झाल्याची भावना व्यक्त करत कार्यकर्त्यांनी गद्दारांचा निषेध असो अशा घोषणा दिल्यात. यावेळी मानोरा शहरातील उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्त्यांनी शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. दिशाभूल करून ज्यांच्या मताच्या भरोश्यावर निवडून आला आज त्याच मतदारांना सर्वांना म्हणजे कोणताही विचार न करता त्यांचे मताची अवहेलना करून गद्दारी केली आणि शिंदे गटात गेला. फक्त कशासाठी तर लालचेपोटी 50 खोके घेऊन आणि पैशासाठी हा बेईमान झालेला आहे. कोणतंही कारण नसताना काही नसताना फक्त आता कारण निमित्त करत आहे का हे फिरत नाही ते फिरत नाही. उद्धव साहेबांसारख्या अतिशय प्रांजळ आणि प्रामाणिक माणसाला याने धोका दिलेला आहे. वाशिम काय तर विदर्भातील आकाश ढगांची गर्दी होते पण पाऊस मात्र हुलकावणी देऊन जातो. पेरण्या झाल्याच नाही वरुण राजाने पाठ फिरवल्याने बळीराजाचे डोळे आभाळाकडे लागले आहेत. वाशिमच्या मानोरा तालुक्यातील बेलोरा गावातील प्रत्येक घरात चिंतेचे सावट आहे. पण म्हणतात ना जिथे मोठ्यांचे प्रयत्न थकतात तिथे लहान मुलांचे निष्पाप मन देवाला साद घालतात. बेलोरा गावात नेमके हेच चित्र पाहायला मिळाले. आपल्या बाबाच्या चेहऱ्यावरची चिंता आणि आईची घालमेल समजून घेत गावातील चिमुकल्यांनी एकत्र येत एका प्राचीन पारंपरिक प्रथेला उजाळा दिला. ती प्रथा म्हणजे धोंडी धोंडी पाणी दे. निष्पाप पावलांनी मागितली धोंडी ग्रामीण भागातील संस्कृती आणि निसर्गाचे एक अनोखे नाते आहे. जेव्हा निसर्ग कोपतो तेव्हा त्याला मनवण्यासाठी गावागावात धोंडी मागण्याची परंपरा आहे. हीच परंपरा जपत बेलोरा गावातील लहान मुले एकत्र आली. अंगावर चिखल माखून डोक्यावर पालापाचोडा घेऊन ही चिमुकली गँग गावातील घराघरांसमोर उभी राहिली.
या चिमुकल्यांच्या तोंडून निघालेले हे आर्जवी सूर आणि त्यांच्या डोळ्यातील निरागसता पाहून गावकऱ्यांचेही डोळे पाणावले. चिमुकले जेव्हा दारात आले तेव्हा प्रत्येक गृहिणीने आपल्या घराच्या पाण्याचा तांब्या किंवा बादली भरून या मुलांवर पाणी आणून ओतले. जणू काही काळासाठी त्या अंगणात पावसाची सरस कोसळली. मुलांनीही त्या पाण्यात भिजत निसर्गाला साकडं घातलं. गावकऱ्यांनी या लहान मुलांना केवळ पाणीच टाकले नाही, तर सूप भरून धान्य, गूळ आणि पैसे देऊन त्यांचे कौतुक केले. पावसाने दडी मारल्यामुळे संपूर्ण गाव सुन्न झाले असताना या लहान मुलांच्या उत्साहाने गावात काही काळासाठी का होईना पण आशेचे वातावरण निर्माण केले. हवामान खात्याच्या अंदाजापेक्षा या निष्पाप मुलांची हाक त्या विधात्याला लवकरच ऐकू जाईल. पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर. हेडलाईन्स प्रायोजक RRC ब्रॉडबँड, अकोल्यातील सर्वात स्वस्त आणि वेगवान कनेक्शन. माऊलींच्या पालखीचे रविवारी होणार प्रस्थान. 23 आणि 24 जून रोजी अकोल्यात मुक्काम. RRC नेटवर्कवरून सोहळ्याचे होणार थेट प्रसारण. नीट परीक्षेचा कडक बंदोबस्त, विद्यार्थ्यांना ऑल द बेस्ट. प्रशासनाचा ऍक्शन मोड, गडबड केली तर थेट तुरुंगात. पातूर नगर परिषदेसाठी उत्साहात झाले मतदान. अकोट येथे प्रतिष्ठेची लढाई. रविवारी सकाळी 10 वाजता होणार मतमोजणी. नकली सीबीआय अधिकाऱ्यांना अटक तर केली, 25 लाख जप्त केले. SP अर्चित चांडक यांचे मार्गदर्शनात अकोला पोलिसांची धाडसी कारवाई. शेतकरी चिंतेत, विधात्याला साकडं घालण्यासाठी चिमुकले उतरले रस्त्यावर. वाशिमच्या बेलोरा गावात धुंडीच्या माध्यमातून निसर्गाला मात्र पावसाची विणवणी. बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज. 2,48,000 दर्शकांनी RRC यूट्यूब चॅनल हे सबस्क्राईब केले आहे, तेव्हा तुम्ही कसली वाट पाहत आहात? तुम्ही पण सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करत RRCच्या बातम्या निरंतर पहा. तुमच्या मोबाईलवर नोटिफिकेशन मिळवण्यासाठी सबस्क्राईब करा RRCचे हे यूट्यूब चॅनल. लाईक आणि फॉरवर्ड करा RRC डिजिटल अकोलाचे हे न्यूज बुलेटिन. पुन्हा भेटूया लेटेस्ट बातम्यांसह नवीन बातमीपत्रात. तोवर नमस्कार.